ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपला काल 4 सेशन कंप्लीट झालेत. आज आपला 5वा सेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल इरामध्ये त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे. आपल्याला पुढले कंटिन्यू सेशन सोडण्यासाठी या ठिकाणी रिझ्यूम लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 5वा सेशन दिसेल. वरले ग्रीन दिसतात म्हणजे ते कंप्लीट झालेले आहेत. 4 सेशनपर्यंत ग्रीन दिसत आहे. 5व्या सेशनला तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5व्या सेशनमधल्या सर्व गोष्टी बाकीच्या दिसतील. त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक या ऑप्शनलाच क्लिक करायचे. त्याला क्लिक केल्यानंतर त्याच्यामधले नॉलेज चेक हा पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यामधला तो क्वेश्चन तुमच्यासमोर येईल. क्वेश्चन आलेला आहे बघा. आज मी जास्त क्वेश्चन वाचणार नाही कारण आपला आज क्वेश्चन थोडे जास्त आहेत आणि टायमिंग त्याच्यामुळे वाढेल आणि व्हिडिओसुद्धा मोठा होईल, जेणेकरून आपल्याला नेट जास्त लागेल. माझ्याकडे नेट कमी आहे, त्याच्यामुळं आज मी जे लहान क्वेश्चन आहेत तेच वाचेन आणि जे मोठे आहेत ते फक्त ऑप्शन तुम्हाला सांगेन. तुम्ही क्वेश्चन ते पॉज करून वाचायचं आहे. तर बघा, डॅश डॅश हा सिलेक्ट केलेल्या अथवा रेकॉर्ड केलेल्या साऊंड फाईलमधून टाईप केलेले डॉक्युमेंट तयार करतो. तर त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी 2 नंबरचं आहे. त्याला चेकमार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. नेक्स्ट पुढला क्वेश्चन घेण्यासाठी नॉलेज चेक पुढच्या ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, कॉपीरायटिंग म्हणजेच क्लायंटच्या सहाय्याने क्रिएटिव्ह संकल्पना तयार करताना सेवा, व्यवसाय किंवा एखाद्या संकल्पनेची प्रसिद्धी करण्यासाठी शब्दाचा वापर करणे. उत्तर ह्याचं बरोबर आहे आणि सबमिट करा. पुढचा सेशन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेशन 6ला आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. 6ला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता वेगळे ऑप्शन आहेत. 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स हे त्याचं पहिलं प्लस आहे, त्याला क्लिक करायचे आपल्याला. मग आपल्याला नॉलेज चेक ऑप्शन येईल याच्यामध्ये. बघा, मी त्याला क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नॉलेज चेक, त्याच्यावर क्लिक करा. त्याला क्लिक केल्यावर नॉलेज चेकमधले पुन्हा तुम्हाला ब्ल्यू कलरमधले क्वेश्चन सर्व दिसतील. बघा, नॉलेज चेकमधले सर्व ब्ल्यू कलरचे क्वेश्चन आलेले आहेत तिथं. तर पहिल्या नॉलेज चेकला मी क्लिक करतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे आपल्यासमोर. क्वेश्चन रीड करतो मी. विंडोजमध्ये स्टार्ट बटन डॅश डॅशसाठी वापरले जाते. तर वरील सर्व कारणांसाठी स्टार्ट बटन वापरतात, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्ही हेडफोन शिवाय कम्प्युटर सुरू करू शकत नाही. हेडफोनची काही गरज नाही आपल्याला कम्प्युटर चालू करण्यासाठी. विदाऊट हेडफोनचे आपण कम्प्युटर चालू करू शकतो. म्हणण्याचं उत्तर आहे या ठिकाणी चूक. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्ही कॉलेज ID कार्ड नावाचे एक डॉक्युमेंट तयार केले आहे, पण ते अपघाताने तुमच्या संगणकावरून डिलीट झाले आहे. रिसायकल बिनमधून डिलीट झालेली फाईल पुन्हा मूळ ठिकाणी आणण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब कराल? जर आपल्या कम्प्युटरमधली कोणतीही फाईल जर डिलीट झाली असेल तर ते रिसायकल बिनमध्ये जाते. रिसायकल बिनमध्ये जाऊन आपल्याला रिस्टोर केल्यानंतर परत ते आपण फाईल मिळवू शकतो. तर या ठिकाणी इथं ऑप्शन आहे ते रिस्टोर धिस सिलेक्टेड आयटम्स. इथं नाव दिसत असेल तुम्हाला. इथं वर्डची फाईल सिलेक्ट केलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी रिस्टोर धिस आयटम ऑप्शनवर क्लिक करायचे. तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी पुढच्या नॉलेज चेक ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. बघा, पुढचा क्वेश्चन आला, डेस्कटॉपवर असलेल्या रिसायकल बिन आयकॉनवर क्लिक करा म्हणले त्यानं. आपल्यासमोर हा विंडोज 10चा डेस्कटॉप आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी रिसायकल बिन आहे, त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी पुढच्या नॉलेज चेक ऑप्शनला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. क्वेश्चन बघा, खालील विधानापैकी कोणते विधान रिसायकलिंग बाबत बरोबर नाही असं म्हणले त्यानं. तर रिसायकलिंगबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे असं त्याला विचारायचं आहे. तर त्याचं चुकीचं विधान रिसायकल बिनबद्दल हे 3 नंबरचं आहे. रिसायकल बिनमधील फाईल रिस्टोर करून तुम्ही डिस्क स्पेस मोकळी करू शकता, हे त्याचं चुकीचं ऑप्शन किंवा चुकीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानं. त्याचं करेक्ट उत्तर 3 नंबर. सबमिट करा.
पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला पुढेच या ठिकाणी 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स हे प्लस जे दिसतंय त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सेल्फ पाथ लर्निंग ऑप्शन दिसत असेल ऑरेंज कलर, त्याला क्लिक करायचे. इथे आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने आज क्वेश्चन थोडे सोडायचे आहेत. काही क्वेश्चन आपल्याला मराठीत सोडावे लागतील, काही इंग्लिशमध्ये. बघूत पुढे कंटिन्यू जसे क्वेश्चन येतील तसे आपण सोडायचे आहेत. या ठिकाणी पुढे कंटिन्यू क्वेश्चन सोडण्यासाठी पहिलं जे आपल्याला प्रोसीड ऑप्शन दिसतंय त्याला क्लिक करा. ह्याच्यामध्ये स्टार्टला क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक व्हिडिओ प्ले होईल. तो व्हिडिओ तुम्ही प्ले करायचे. मी पॉज करून थांबवतो थोड्या वेळासाठी. आता आपण आपला कम्प्युटर सुरू करून बघू. तर बघा व्हिडिओ संपल्यानंतर या पद्धतीने तुमच्यासमोर मेसेज येईल. त्याला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचे म्हणजे आपल्याला क्वेश्चन येतील पुढे. क्वेश्चन येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन ऑप्शनलाच क्लिक करायचे, हिंटला क्लिक करायचं नाही आहे. क्वेश्चन बघा, जेव्हा आपण पॉवर बटन दाबता तेव्हा कम्प्युटर प्रत्येक फाईल डिलीट करतो आणि सर्व हार्डवेअर घटक योग्य प्रकारे कार्यरत आहे याची खात्री करण्यासाठी चाचण्या करतो. ह्याचं उत्तर अगदी चूक आहे. चूकला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. बघा पुढचा क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. कम्प्युटरची बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम बूट प्रोग्राम चालवण्यासाठी मायक्रो प्रोसेसर कम्प्युटरच्या ROM चिपवर कमांड पाठवते. येथे ROM म्हणजे काय आहे तर या ठिकाणी त्यांना रॉमची मिनिंग विद्यार्थ्यांनी विचारले आहे तुम्हाला. तर रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी हे त्याचा अर्थ होतो. तर त्याला चेकमार्क द्या आणि सबमिट करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी नेक्स्टला क्लिक करा. क्वेश्चन पुढचा ऑटोमॅटिकली येईल. क्वेश्चन ऑप्शनला क्लिक करा. एखाद्या डेस्कटॉप इन्व्हायरमेंट क्रिएट झाली की विंडोज 10 - फोल्डर उघडते. तर या ठिकाणी आपल्याला स्टार्टअप ऑप्शनला क्लिक करायचे. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. स्टार्टअप विंडो फोल्डर उघडते. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन किंवा व्हिडिओ येईल. व्हिडिओ आलेला आहे. असाइनमेंट पूर्ण झाली आहे. माझा व्हिडिओ ऐकून झालेला आहे. येस. आता या ठिकाणी आपल्याला गो टू होम या ऑप्शनला क्लिक करायचे. पुढचं सेशन सोडवण्यासाठी आपल्याला पुढच्या सेशन म्हणजे सेशन नंबर 7 ला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यामधले क्वेश्चन सोडण्यासाठी सेशन 7 मधील पहिलं ऑप्शन 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स हे पहिलं प्लसला तुम्ही क्लिक करा. ते मायनस होईल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करायचे. क्वेश्चन आलेले आहेत. फर्स्ट नॉलेज चेकला क्लिक करा. क्वेश्चन बघा, तुम्हाला MS पेंटचा वापर करून ग्रीटिंग कार्ड तयार करायचे आहे. MS पेंट विंडोमध्ये काम करत असताना तुम्ही ग्रीटिंग कार्ड आकर्षक बनवण्यासाठी विविध डॅश समाविष्ट करण्यासाठी संगणकाच्या पडद्यावर दाखवलेल्या इंटरफेसचा वापर करू शकता. तर या ठिकाणी शेप्सचं त्यानं चित्र दाखवलेलं आहे. आपण पेंटमध्ये आकर्षित एखादं डॉक्युमेंट किंवा चित्र बनवण्यासाठी शेप्सचा यूज करतो. तर शेप्स हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेली विंडो तुम्ही रिस्टोर कशी कराल म्हणजेच ती परत कशी आणाल असं म्हटलंय. आपली ही स्क्रीन फुल स्क्रीनमध्ये आहे. या ठिकाणी रिस्टोर किंवा मॅक्झिमाइज बटन आहे. ह्याला क्लिक केलं की ते हाफ स्क्रीनमध्ये येते. त्याला क्लिक करा. करेक्ट उत्तर आलं. पुढचं क्वेश्चन नॉलेज चेक. नेक्स्ट. हा क्वेश्चन बघा, तुम्ही पेंट प्रणालीत एक चित्र तयार केले आहे. तुम्हाला ते डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून वापरायचे आहे. तुम्ही दिलेले बिटमॅप चित्र टाईल फॉर्मॅटमध्ये वॉलपेपर म्हणून कसे मांडाल असं त्यानं विचारलेलं आहे. सुरू करायला क्लिक करा. हे चित्र आपल्याला वॉलपेपरला टाईल म्हणून सेट करायचे. तर त्या ठिकाणी फाईल ऑप्शनला क्लिक करा. सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड इथं नाव आहे त्याला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला टाईल ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचे. ते सेट होईल ऑटोमॅटिकली. क्वेश्चन करेक्ट आला. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही विंडोज 10 या प्रकारची थीम कशी लागू कराल असं त्याने विचारलेलं आहे.
तर या ठिकाणी तुम्हाला थीम ऑप्शन दिसत असेल, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी विंडोज 10 या ऑप्शनला इथे क्लिक करायचे. अगोदर थीम आणि त्याच्यानंतर मग विंडोज 10. तुमचं उत्तर करेक्ट येईल. नेक्स्ट. तुमच्या संगणकाच्या पडद्यावर बलून हा स्क्रीन सेव्हर बसवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब कराल असा क्वेश्चन विचारला आहे. तर मित्र, तुमच्या डेस्कटॉपला बलूनचा स्क्रीन सेव्हर ठेवायचे आहे. तर या ठिकाणी स्क्रीन सेव्हर सेटिंग ऑप्शनला क्लिक करा. माझ्या माऊसनं राईट डबल क्लिक होते, त्याच्यामुळे ते माफ करा असं म्हणत आहे. या ठिकाणी नन ऑप्शन दिसत असेल, त्याच्या डाऊन ॲरोला क्लिक करा. बलून ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर अप्लाय आणि ओके करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. नेक्स्ट. पुढले क्वेश्चन सोडण्यासाठी पुढल्या 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे कंटिन्यू क्वेश्चन सोडण्यासाठी. आता या ठिकाणी बघा, आपल्याला 14 क्वेश्चन आहेत. ते 14 क्वेश्चन सॉल्व्ह करून पुढे जायचं आहे. प्रोसीड ऑप्शनला क्लिक करा. ते क्वेश्चन येतील आपल्यासमोर. स्टार्टला क्लिक करा. पहिल्यांदा व्हिडिओ येईल आणि नंतर क्वेश्चन येतील. या असाइनमेंटमध्ये व्हिडिओज ऐकून झाल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. आपल्याला पुढचा क्वेश्चन विचारेल तो. इथं क्वेश्चन ऑप्शनला क्लिक करायचे. डॅश बारमधील बटनाच्या सहाय्याने आपण एखादी विंडोज मॅक्झिमाइज, मिनिमाइज, तिच्या मूळ साईजला रिस्टोर किंवा क्लोज करू शकतो. तर हे सर्व आपण टायटल बारचा उपयोग करून करू शकतो. टायटल बारला 3 बटन असतात, मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज. उत्तर सबमिट करा, करेक्ट येईल. नेक्स्ट. क्वेश्चन ऑप्शनला क्लिक करा. आपण विंडोजला संपूर्ण स्क्रीन फिल करायला कसे लावू शकतो? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी शेवटचे 2. विंडोजचा टायटल बार डबल क्लिक करा आणि मॅक्झिमाइज बटन क्लिक करा. हे त्याचे करेक्ट उत्तर आहे शेवटचे 2. दोन्हीलाही चेक मार द्या आणि मग सबमिट करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. मी आता क्वेश्चन रीड करणार नाही, कारण व्हिडिओ खूप आपला मोठा होणार आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्टली आता ऑप्शनला क्लिक करतो. या क्वेश्चनचं करेक्ट उत्तर या ठिकाणी रिसाईज आहे. रिसाईजला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. तुम्ही क्वेश्चन पॉज करून व्यवस्थित वाचायचं आहे ते आणि मग पुढे जायचे. कारण क्वेश्चन खूप मोठे आहेत, वेळ जास्त लागू शकतो आपल्याला. ह्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी ड्रॅगिंग आहे. तुम्ही क्वेश्चन पूर्ण वाचा पॉज करून आणि त्याचा ऑप्शन बघून पुढे जा. सबमिट. तर मध्येच या पद्धतीने तुम्हाला एरर येऊ शकतो. जर असा एरर आला तुमच्यासमोर तर समजा आपल्याला एखादा क्वेश्चन किंवा इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करावा लागेल. तर आपल्याला इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी बॅक बटनावर क्लिक करायचे. या ठिकाणी बॅक बटन आहे, त्याला क्लिक करा. परत बॅक बटनलाच आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. आता या ठिकाणी आपण भाषा चेंज करूत. मी त्याची भाषा इंग्लिश करतो. त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू प्रोसीड ऑप्शनला मी क्लिक करतो. त्याच्यानंतर रिझ्यूमला क्लिक करा. बघा क्वेश्चन आलेले आहेत इंग्लिशमध्ये घेतल्यानंतर. ज्या पद्धतीने आपण शाळेमध्ये जोड्या लावायचे क्वेश्चन सोडलेले आहेत त्या पद्धतीचा क्वेश्चन आलाय. क्वेश्चन तुम्ही रीड करायचे, मी तो वाचून नाही दाखवणार. तर याचं जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर 2 नंबरचा ऑप्शन हे फर्स्ट ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन जे आहे ते लास्ट ऑप्शन आहे आणि लास्ट ऑप्शन जे आहे ते मिडल ऑप्शन आहे. हे त्याचा करेक्ट सिक्वेन्स आहे, ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या आणि मग सबमिट करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. बघा ह्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी आल्ट आहे. सबमिट. मी आपला क्वेश्चन मोठा होऊ नये यासाठी क्वेश्चन रीड करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन तसेच बघू नका, तुम्ही क्वेश्चन रीड करायचे पॉज करून. या क्वेश्चनचं करेक्ट उत्तर या ठिकाणी 2 नंबरचं आहे, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर देन सबमिट.
बघा वरच्यावर जास्त खूप मोठेच क्वेश्चन लिहिलेले आहेत, आपण वाचत नाही म्हणून. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं करेक्ट उत्तर आय थिंक हे आहे 3 नंबरचं, हे करेक्ट उत्तर आहे या क्वेश्चनचं. त्याला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. तुम्ही क्वेश्चन रीड करा. परत सांगतो मी, तुम्ही क्वेश्चन वाचल्यामुळे तुम्हाला फायनल एक्झामला त्याला जास्त फायद्याचं ठरू शकतं आहे, कारण फायनल एक्झामला तुम्हाला यापैकीच काहीतरी क्वेश्चन येतील. या क्वेश्चनचं करेक्ट उत्तर या ठिकाणी 2 नंबरचं आहे. त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचं करेक्ट उत्तर फर्स्ट आहे, लेफ्ट ॲरो. त्याला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, परत या ठिकाणी आपल्याला जोड्या लावासारखा प्रश्न आलेला आहे. तर अप म्हणजे टॉपला घेण्यासाठी आपण यूज करतो, डाऊन म्हणजे खाली घेण्यासाठी म्हणजे बॉटम कॉर्नरला, लेफ्ट म्हणजे डाव्या साईडला घेण्यासाठी लेफ्टचं लेफ्टला घ्या, आणि राईट म्हणजे उजव्या साईडला राईटचं राईट ॲरोकडे. या ठिकाणी हा त्याचा करेक्ट सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स व्यवस्थित बघा, या साईडचेही तुम्ही व्यवस्थित वाचा, क्वेश्चन पण रीड करायचे आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लहान आहे हा. व्हॉट कीबोर्ड शॉर्टकट कॅन यू यूज टू मॅक्झिमाइज अ विंडोज. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमाइज विंडो करायचे शॉर्टकट. तर विंडो की आणि अप ॲरोला प्रेस करतो आपण, त्याचं करेक्ट उत्तर आहे. You have reached the end of the. शेवटला या पद्धतीने तुमच्यासमोर समरीचा व्हिडिओ प्ले होईल आणि व्हिडिओ संपल्यानंतर हा मेसेज येईल. त्याला यस करा. त्याच्यानंतर गो टू होम हे ऑप्शन येईल तुम्हाला, त्या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे तुम्ही मूळ इरामध्ये येतात. आपले आज साधारणतः 7 सेशन कंप्लीट झाले. 8व्या सेशनला सोडण्यासाठी आपण या ठिकाणी सेशन 8ला क्लिक करू. आठवं सेशन आपल्याला परत मराठीमध्ये सोडण्यासाठी या ठिकाणी भाषा मराठी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 8व्या सेशनमधील क्वेश्चन सोडण्यासाठी 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स हे पहिलं प्लसला क्लिक करा. त्याच्यामध्ये नॉलेज चेक हे त्याच्यामधलं क्लिक करा. त्याच्यामध्ये क्वेश्चन आले आहेत बघा. 8व्या सेशनच्या नॉलेज चेकमध्ये आज जास्त क्वेश्चन आलेले आहेत. नॉलेज चेक फर्स्ट मी चालू करतो वेळ न घेता. क्वेश्चन बघा, मेनू पर्यायाचा वापर करून फाईल लार्ज आयकॉन व्ह्यूमध्ये बघण्यासाठी योग्य त्या कृती करा म्हणलं आहे. या ठिकाणी व्ह्यूला क्लिक करा. या ठिकाणी लार्ज आयकॉन इथं दिसत असेल तुम्हाला, त्याला क्लिक करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला तुमच्या संगणकातील अनावश्यक फाईल्स फोल्डर काढून टाकायची आहेत. तुम्ही होम मेनूचा वापर करून सिलेक्ट केलेली फाईल कशी काढून टाकाल. तर या ठिकाणी सिलेक्ट केलेली एक फ्लावरची फाईल आहे, डिलीटला या ठिकाणी क्लिक करा आणि यस करा म्हणजे ती फाईल निघून जाईल. पुढचा क्वेश्चन, बघा, तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर विंडोज एक्सप्लोरर दिसत आहे. तुम्हाला फोल्डर कंटेंट व्ह्यू बदलून तो डिटेल्स असा करायचा आहे. तुम्ही टूलबार बटनाचा वापर करून हे कसे कराल. तर या ठिकाणी आपल्याला व्ह्यूला क्लिक करायचे आहे आणि डिटेल्स म्हणजे फाईल किती MBची किंवा किती KBची आहे आणि ती कोणत्या डेटला केलेली आहे ते सर्व गोष्टी त्याच्यात दाखवतात. मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा आलेलं आहे, अगोदर ते नव्हतं. पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट, दिलेल्या विंडोजमध्ये प्रिव्ह्यू पेन दिसण्यासाठी व्ह्यू मेनूचा वापर करा म्हणलं त्यानं. व्ह्यूला क्लिक करा आणि प्रिव्ह्यू पेन ऑप्शनला क्लिक करायचे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या हिडन म्हणजेच लपवलेल्या फाईल्स डिस्प्ले करायच्या आहेत. व्ह्यू मेनूचा वापर करून तुम्ही फाईल्स अनहाईड कशा कराल म्हणजेच त्या दिसण्यासाठी काय कराल असं विचारलं. व्ह्यूमध्ये जावा. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हिडन्स आयटम्स तुम्हाला नाव दिसत असेल, त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन,
आपल्याला या ठिकाणी दिलेल्या फोल्डर विंडोजमधून डेस्कटॉप फोल्डर ओपन करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर या ठिकाणी वेगवेगळे फोल्डर आहेत बघा, डॉक्युमेंट, म्युझिक, व्हिडिओ, पिक्चर्स, डाउनलोड्स आणि डेस्कटॉप. तर आपल्याला डेस्कटॉप दाखवायचे, डेस्कटॉपला क्लिक करा. उत्तर करेक्ट आलं. पुढे सेम तसाच क्वेश्चन आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट दाखवायचे. डॉक्युमेंट ऑप्शनला क्लिक करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. परत परत सांगतो मी, कारण तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, त्याच्यामध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. दिलेल्या विंडोजमध्ये व्ह्यू मेनू पर्यायाचा वापर करून डिटेल्स पेन लपवण्यासाठी योग्य त्या कृती करा म्हणलं त्यानं. तर या ठिकाणी व्ह्यूला क्लिक करायचे आपल्याला आणि डिटेल्स पेन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिव्ह्यू पेन दिसण्यासाठी योग्य त्या कृती करा म्हणले. परत व्ह्यूमध्येच या ठिकाणी प्रिव्ह्यू पेन आहे, त्याला क्लिक करा, तो दिसेल या ठिकाणी. म्हणजे एका फाईलचा व्ह्यू आपण पाहण्यासाठी प्रिव्ह्यू पेन शो करतो. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या फोल्डर विंडोजसाठी नेव्हिगेशन मेनू पर्याय दिसण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करा म्हणले त्यानं. परत आपल्याला या ठिकाणी नेव्हिगेशन पेन इथं फर्स्ट ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी पुढच्या प्लस 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आणि पुढे प्रोसीड करा, म्हणजे कंटिन्यू क्वेश्चन येतील. स्टार्टला क्लिक करा, व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा आहे. या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. तर मी व्हिडिओ पॉज केला होता, तुम्ही ते ऐकायला असाल. ऐकल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक मेसेज येईल, त्याला नेक्स्ट करा, क्वेश्चन पुढचा येईल तुम्हाला. क्वेश्चन बघा, डिफॉल्ट म्हणून आपल्याला डेस्कटॉपवर फाईल एक्सप्लोरर ही आयकॉन कुठे सापडते, तर ते सर्व टास्कबारवर सापडतात. करेक्ट उत्तर या ठिकाणी पहिलंच आहे, त्याला क्लिक करा, सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चनला क्लिक करा. आपण फाईल ओपन न करता फाईल टाईप कसा ओळखू शकतो, तर त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी पहिलं आणि तिसरं आहे. फाईल आयकॉन तपासून पहा आणि फाईल एक्सटेन्शन तपासून पहा, त्याचं करेक्ट उत्तर आहे. सबमिट. आपण आपल्या फाईल्स ज्यात स्टोअर आणि ऑर्गनाइज करू शकतो अशा विविध फोल्डरचे प्रतिनिधित्व करणारा आयकॉन कोणता, तर फोल्डरचं प्रतिनिधित्व करणारा हा फोल्डरच आयकॉन आहे या ठिकाणी. त्याला चेकमार्क द्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणती विधाने विंडोज 10 मधील लायब्ररीची फीचर्स आहेत, तर पहिला हा ऑप्शन सोडून बाकी सर्व आहेत. त्याला प्रत्येकाला चेकमार्क द्या तुम्ही. पहिला त्याचं करेक्ट उत्तर नाही आहे, बाकी सर्वच आहेत, त्याच्यामुळं पहिले सोडून बाकी सर्वांना चेकमार्क द्या आणि त्याच्यानंतर खात्री करून मग सबमिट करा, त्याचं करेक्ट उत्तर आहे ते. परत बघा, आपण शाळेत जोड्या लावायचे क्वेश्चन सोडलो, त्या पद्धतीचा क्वेश्चन आलेला आहे, तर ते व्यवस्थित सोडून घेऊ आपण. कॅमेरा ॲप वापरून तुम्ही कॅप्चर केलेली फोटो सेव्ह करणे हे पहिल्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर डिजिटल म्युझिक फाईल्स ऑर्गनाइज करणे या ठिकाणी म्युझिकच्या पुढे घ्यायचे आपल्याला ते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट PPT वगैरे डॉक्युमेंट्स ऑर्गनाइज करणे हे या ठिकाणी डॉक्युमेंटच्या पुढे घ्यायचे. विविध स्रोतातून प्राप्त झालेली डिजिटल पिक्चर्स ऑर्गनाइज करणे हे सर्वात शेवटी या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. आणि या ठिकाणी आता एवढे एकच ऑप्शन होतला, ह्याचं करेक्ट उत्तर हेच असणार आहे, या ठिकाणी घ्या. हे ह्याचा करेक्ट सिक्वेन्स आहे ते मी व्यवस्थित बघून घ्या मित्र, आणि त्याच्यानंतर मग खात्री करून सबमिट करा. आपले आजचे क्वेश्चन सर्व कंप्लीट झालेले आहेत, आपले 8 सेशन झालेले आहेत. शेवटचा व्हिडिओ आपण ते व्यवस्थित ऐकून घेऊ. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. या असाइनमेंटमध्ये तुम्ही या गोष्टी शिकलात: विंडोज एक्सप्लोरर, फाईल्स, फोल्डर्स आणि लायब्ररीज, आणि युजरसाठीच्या डिफॉल्ट लायब्ररीज.
बघा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ संपल्यानंतर ऑटोमॅटिक असा मेसेज येतो, त्याला येस करा. त्याच्यानंतर गो टू होम हा असा मेसेज येईल, त्याच्यानंतर त्याला पण क्लिक करायचे म्हणजे आपण आपल्या एरामध्ये येतो. तर बघा आपले आज 8 सेशन कंप्लीट झालेत. 9व्या सेशनला जरी तुम्ही क्लिक केलात तर ते चालणार नाहीत, कारण पर डे मॅक्झिमम 4 आपण सेशन सोडू शकतो. आपल्याला आजचा स्कोअर बघण्यासाठी या ठिकाणी होम बटनला क्लिक करायचे, त्याच्यानंतर गो टू कोर्सला क्लिक करा. तुम्हाला तुमचा आजचा कोर्स या ठिकाणी किंवा स्कोअर या ठिकाणी दिसेल. बघा आपण 8 सेशन सोडलेले आहेत, 8 मार्क पडलेले आहेत. आता आपण ते लॉग आउट करू. तर बघा आजचं आपलं कंप्लीट झालेलं आहे. मी पॉज करतो व्हिडिओ.